भारताच्या शिक्षण व्यवस्थेत ना एक खूप मोठा असं म्हणू शकतो की एक क्रांतिकारक बदल होतोय आणि या बदलाचं नाव आहे परख. आता हा बदल नक्की काय आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य कसं बदलणार आहे, चला आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, परीक्षा आणि निकाल. अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी हे म्हणजे एक कधीही न संपणारं दुःस्वप्नच असतं, नाही का? हा जो प्रचंड ताण आहे ना, तो कमी करायचा असेल आणि शिक्षणाला खरंच काहीतरी अर्थपूर्ण बनवायचं असेल तर एका नव्या दृष्टिकोनाची गरज होतीच. बरं, पण हा बदल हवा तरी का आहे? म्हणजे सध्याच्या आपल्या मूल्यांकन पद्धतीत नेमकी अडचण तरी काय आहे? चला आधी ते बघूया. सगळ्यात मोठी अडचण आहे असमानता. म्हणजे बघा, आपल्या देशात कितीतरी राज्य शिक्षण मंडळं आहेत आणि मग सीबीएसई सारखी केंद्रीय मंडळं पण आहेत. प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येकजण आपापल्या वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या मानकांवर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो. आणि मग काय होतं? विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये प्रचंड तफावत येते आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो कॉलेज ॲडमिशनच्या वेळी. तर मग ह्याच असमानतेवर उपाय म्हणून समोर आले परख. ही एक अशी राष्ट्रीय संस्था आहे जी संपूर्ण देशासाठी एकसारखे नियम, एकसारखी मानकं ठरवणार आहे. आता परखचं पूर्ण नाव जरा मोठं आहे पण महत्त्वाचं आहे. ते आहे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत ही संस्था स्थापन झाली आहे आणि ह्या नावावरूनच कळतंय की तिचा मुख्य उद्देश फक्त मार्क नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आहे. चला, हे नाव थोडं फोडून बघूया. परफॉर्मन्स असेसमेंट म्हणजे विद्यार्थी काय करू शकतात, त्यांची क्षमता मोजणं. मग रिव्ह्यू अँड ॲनालिसिस म्हणजे त्यांच्यात काय चांगलं आहे, कुठे कमी पडतायत हे समजून घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर फक्त मार्कांच्या मागे न लागता त्यांचा चौफेर विकास कसा होईल यावर लक्ष देणं. ठीक आहे, उद्देश तर खूप चांगला आहे, पण परख प्रत्यक्षात काम कसं करणार आहे, चला ते समजून घेऊया. तर परख हे NCERTचाच एक भाग म्हणून काम करेल. त्याचं पहिलं काम म्हणजे देशातल्या सगळ्या शिक्षण मंडळांसाठी नियम आणि मानके ठरवणं. दुसरं म्हणजे ज्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरच्या सर्वेक्षण चाचण्या होतात ना, त्यांना मार्गदर्शन करणं. आणि हो, हे मूल्यांकनासाठी एक राष्ट्रीय म्हणजे सिंगल सोर्स बनेल. या सगळ्या कामासाठी त्यांना मदत मिळणार आहे ETS सारख्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून, जी परीक्षांचं स्वरूप कसं असावं आणि प्रश्न कसे तयार करावेत यात त्यांची मदत करेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा बदल फक्त नियम किंवा परीक्षांपुरता मर्यादित नाहीये. याच्या मागे एक खूप मोठं शैक्षणिक ध्येय आहे. खरं तर हा बदल म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीत एक मोठी क्रांतीच आहे. उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांना घोकंपट्टीपासून दूर नेणं आणि त्यांच्यात चिकित्सक आणि सर्जनशील विचार करण्याची क्षमता वाढवणं, जेणेकरून ते 21व्या शतकात लागणारी कौशल्य जसं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल किंवा डिजिटल साक्षरता यासाठी तयार होतील. आणि शेवटी या सगळ्या बदलाचं अंतिम ध्येय हेच आहे की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी किडा न बनवता त्यांना आधुनिक जगाच्या आणि आजच्या इंडस्ट्रीच्या गरजांनुसार तयार करणं, जेणेकरून त्यांचं शिक्षण त्यांना खऱ्या आयुष्यात उपयोगी पडेल. ओके, हे सगळं ऐकायला तर छान वाटते, पण या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या रोजच्या आयुष्यावर, त्यांच्या भविष्यावर नक्की काय परिणाम होणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? तर सगळ्यात मोठा बदल ऐकायचा आहे. बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून एकदा नाही तर 2दा होऊ शकतात. याचा अर्थ काय, तर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारायला दुसरी संधी मिळेल आणि त्या एकाच परीक्षेचा जो प्रचंड ताण असतो ना डोक्यावर, तो खूप कमी होईल. तर या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदे मिळतील. एक म्हणजे कॉलेज प्रवेशासाठी सगळ्यांना समान संधी मिळेल. दुसरं, घोकंपट्टीवरचा भर कमी होईल. मूल्यांकन हे कौशल्यांवर आधारित असेल. आणि हो, गुण सुधारण्यासाठी अजून एक संधी. म्हणजे एकंदरीत ही प्रक्रिया जास्त न्यायपूर्ण आणि विद्यार्थ्यांना मदत करणारी ठरेल. थोडक्यात सांगायचं झालं तर परख ही फक्त एक नवीन परीक्षा पद्धत नाहीये, ही एका जास्त न्यायपूर्ण आणि जास्त प्रभावी शिक्षण व्यवस्थेसाठी उचललेले खूप मोठं पद्धतशीर पाऊल आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की हे एक समान मूल्यांकन मानक खरोखरच भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी यशाची व्याख्या बदलू शकेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.